सर्वप्रथम आपण या वेबसाईटवर आल्यानंतर मुख्य पृष्ठ याच्यानंतर लाभ म्हणून आहे याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे खाली दाखवलेले आहे लाभ. फेलोने शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समक्ष दर्जा राहील. फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल ID दिले जाईल. दरमहा 56,100. विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक 5,400 असे एकूण 61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल. फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 8 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील. फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल. IIT बॉम्बे मुंबई यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र IIT मार्फत देण्यात येईल. 12 महिन्याचे फील्डवर्क व IIT बॉम्बे मुंबई यांच्यामार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या फेलोंचा शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अशा प्रकारे लाभ आहे. आता आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा. तर आपण आता मुख्य पृष्ठावर यायचं. मुख्य पृष्ठावर क्लिक केल्यानंतर इथे खाली अर्ज करा ला क्लिक करायचे. अर्ज क्लिक केल्यावर इथे 4 ऑप्शन येतात. नोंदणी पहिले करायची नोंदणी, प्रोफाईल तयार करणे, अर्ज फॉर्म आणि शुल्क भरणे. नंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे दिलेल्या अर्जासाठी पुढे जा, साईन करा याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड विचारेल. तर युजरनेम पासवर्ड आपल्याजवळ नाही आहे, कारण आपल्याला पहिले युजर ID आणि पासवर्ड तयार करावं लागेल, म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागेल. नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वर न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअरवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा. ईमेल ID टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा. ईमेल ID टाकल्यानंतर एक OTP टाकायचा. त्याच्यानंतर पासवर्ड बनवायचा. पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आणि रजिस्टर नोंदणीला क्लिक करायचे. युजरनेम रजिस्ट्रेशन लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. त्याच्यात आपल्याला वैयक्तिक तपशील भरायचा आहे. सर्वप्रथम उमेदवाराचे पहिले नाव टाकायचे. त्याच्यानंतर मधले नाव टाकायचे. उमेदवाराचे आडनाव टाकायचे. त्याच्यानंतर वडिलांचे नाव टाकायचे. आईचे नाव टाकायचे. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा. जन्मतारीख टाकायची. त्याच्यानंतर जन्मस्थळ टाकायचा. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती टाकायची. त्याच्यानंतर लँग्वेज म्हणजे मातृभाषा सिलेक्ट करायची. आपले मराठी आहे तर मराठी करायची. त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट केल्यानंतर समोर संपर्क तपशील म्हणून येईल. त्याच्यात आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP करायचा. सेंड OTP केल्यानंतर आपल्याला OTP टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यावर परमनंट ॲड्रेस म्हणजेच कायमचा पत्ता, आपल्याला कायमचा पत्ता आपला जो आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर लँडमार्क म्हणजे खूण, आपल्या घराजवळ किंवा जवळपासचा खूण जी असेल ती टाकायची. त्याच्यानंतर देश आपली कंट्री टाकायची. त्याच्यानंतर स्टेट आपलं राज्य कोणतं आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर क्षेत्राचा प्रकार एरिया टाईप टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर सिटी विलेज शहर किंवा गाव, आपलं जेही गाव असेल त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर यस करायचं, वेगवेगळा असेल तर नो करायचं. यस केल्यानंतर समोर सेव्ह अँड प्रोसीड जतन करा पुढे जा ला क्लिक करायचे.
त्याच्यानंतर आपण समोरच्या पेजवर आल्यावर प्रोफाईल व्यवस्थापन म्हणून पेज येईल. त्याच्यावर बेसिक डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स आणि लाईव्ह फोटो कॅप्चर करावं लागेल. फोटो कॅप्चर अँड व्हिडिओ KYC, फोटो कॅप्चर अँड व्हिडिओ KYC करावं लागेल. येथे खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन राहील. येथे काढलेले लाईव्ह फोटो, व्हिडिओ परीक्षा व मुलाखतीची वेळ पडताळा जाईल. कोणती विसंगती टाळण्यासाठी कृपया फोटो, व्हिडिओ स्पष्ट व योग्य प्रकारे काढावे. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यावर चेहरा पुन्हा कॅप्चर करावर क्लिक करायचे. आपला चेहरा कॅप्चर करायचा. त्याच्यानंतर अपलोड फोटोला क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसीडला जाताना समोर जायचे.